नमस्कार. आज आपण अशा एका माणसाच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत ज्याने देशासाठी चक्क स्वतःची ओळखच पुसून टाकली. ही गोष्ट आहे एका सावलीची, एका रहस्याची, जी इतिहासाच्या पानांमध्ये कुठेतरी दडलेली आहे. चला तर मग सुरू करूया हा अविश्वसनीय प्रवास आणि उलगडूया ही गोष्ट. जरा विचार करा. काळ आहे 1980च्या दशकातला. ठिकाण पाकिस्तानचा सगळ्यात संवेदनशील भाग. तिथे एक माणूस फिरतोय. डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर दाढी आणि इतका अस्खलित उर्दू बोलतोय की कुणालाही वाटावं तो तिथलाच आहे. तो तिथल्या लोकांमध्ये इतका मिसळून गेलाय की तो मस्जिदीत जातो, मदरशांमध्ये जातो, एवढंच काय ISIच्या अधिकाऱ्यांशीही गप्पा मारतो. पण यात एक जबरदस्त ट्विस्ट आहे. हा माणूस तो पाकिस्तानी नाहीये आणि इतकंच नाही, तो मुस्लिमसुद्धा नाहीये. विचार करा, दिसतो त्यांच्यासारखा, वागतो त्यांच्यासारखा, पण तो त्यांच्यातला नाही. मग साहजिकच प्रश्न पडतो की कोण आहे हा माणूस? कोण आहे हा जो शत्रूच्या घरात त्यांच्यातच राहून भारतासाठी काम करत होता? ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल, त्याच्या सुरुवातीच्या काळात. बघूया कसा झाला एका सामान्य मुलाचा एका महान गुप्तहेरातला प्रवास. तर ही गोष्ट आहे अजित डोवाल यांची. जन्म झाला 20 जानेवारी 1945ला उत्तराखंडच्या पौड़ी गढवालमध्ये. वडील होते भारतीय सैन्यात मेजर गुणानंद डोवाल. म्हणजे देशभक्ती तर रक्तातच होती. आणि लहानपणापासूनच एक अजब कला होती त्यांच्यात. लोकांच्या मनात काय चाललंय, त्यांचा हेतू काय आहे, हे ते बरोबर ओळखायचे. 1968मध्ये ते IPS ऑफिसर झाले. पण म्हणतात ना, हिऱ्याची पारख जोहरीच करतो. तसंच इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे IBने त्यांची ही खरी प्रतिभा ओळखली. आणि बस तिथूनच त्यांच्या अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात झाली. IBमध्ये आल्या आल्या त्यांच्या समोर एक मोठं आव्हान उभं राहिलं. मिझोरामची जंगलं. तिथे मिझो नॅशनल फ्रंट नावाची फुटीरतावादी संघटना धुमाकूळ घालत होती. डोवाल यांचं काम होतं त्या बंडखोरांमध्ये घुसायचं आणि आतली माहिती काढायची. ही होती त्यांची पहिली मोठी अंडरकव्हर मोहीम. आणि याच मिझोरामच्या मोहिमेतून त्यांना एक असा धडा मिळाला जो पुढे त्यांच्या आयुष्याचा जणू मंत्रच बनला. तो धडा काय होता? तर शत्रूला हरवायचं असेल तर आधी स्वतः शत्रू बना, त्यांची भाषा बोला, त्यांच्यासारखा विचार करा आणि त्यांचं आयुष्य जगा. आणि याच मंत्राच्या जोरावर त्यांनी आपल्या करिअरमधली सगळ्यात धोकादायक मोहीम हाती घेतली. 7 वर्ष पाकिस्तानमध्ये. चला या मिशनबद्दलच आता सविस्तर जाणून घेऊया. बघा, 1980चं दशक भारतासाठी खूपच अवघड काळ होता. एका बाजूला पंजाब खलिस्तानच्या मागणीमुळे धुमसत होतं, तर दुसऱ्या बाजूला काश्मीरमध्ये फुटीरतावाद डोकंवर काढत होता. आणि या दोन्ही आगीत तेल ओतण्याचं काम करत होता पाकिस्तानचा हुकुमशहा जनरल जिया उल हक. तिथली ISI दहशतवाद्यांना शस्त्र, पैसे, ट्रेनिंग सगळं काही पुरवत होती. त्यांचा एकच उद्देश होता, भारताला अस्थिर करणं. अशावेळी पाकिस्तानच्या आत काय चाललं हे जाणून घेणं भारतासाठी खूप खूप महत्त्वाचं होतं. आणि ह्या कामासाठी निवड झाली अजित डोवाल यांची. तयारी तर इतकी जबरदस्त होती की विचारूच नका. त्यांच्यासाठी एक पूर्णपणे नवीन ओळख तयार करण्यात आली. नवीन नाव, नवीन भूतकाळ, सगळं काही नवीन. त्यांनी दाढी वाढवली, कपडे बदलले, अगदी चालण्याची पद्धतसुद्धा बदलली. उर्दू तर अशी शिकले की जणू तीच त्यांची मातृभाषा आहे. नमाज कसा पढायचा, जेवणाची पद्धत काय असते, इस्लाममधल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या. आणि हे काही 1-2 महिन्यांचं काम नव्हतं. तब्बल 7 वर्ष. 7 वर्ष म्हणजे 2555 दिवस ते शत्रूच्या देशात राहिले. प्रत्येक क्षण मृत्यूच्या सावटाखाली. ही एक अशी तपश्चर्या होती जिथे एक चूक झाली की खेळ खल्लास. ह्या 7 वर्षांमध्ये डोवाल एक सामान्य पाकिस्तानी मुस्लिम म्हणून जगले. नियमित मशिदीत जायचे, लोकांशी बोलायचे, त्यांचा विश्वास जिंकायचे. आणि हळूहळू त्यांनी लष्करी अधिकारी, गुप्तहेर, इतकंच काय दहशतवादी संघटनांपर्यंत पोचायला सुरुवात केली. विचार करा, ISIच्या नाकाखाली बसून ते भारतासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती गोळा करत होते. पण हे सगळं इतकं सोपं नव्हतं. प्रत्येक पावलावर धोका होता, प्रत्येक क्षणी परीक्षा होती. असाच एक किस्सा आहे. एकदा एका मशिदीत एका मौलवीला त्यांच्यावर थोडा संशय आला. त्याने त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्या मौलवीने त्यांना कुराणमधल्या एका ओळीचा म्हणजे आयतीचा अर्थ विचारला. डोवाल यांनी फक्त त्या एका ओळीचा अर्थ सांगितला नाही, तर त्यांनी पुढच्या 2 ओळी म्हणून त्याचा पूर्ण संदर्भ स्पष्ट केला.
हे पाहून तो मौलवी इतका प्रभावित झाला की त्याने डोवाल यांना आपल्या खास लोकांमध्ये सामील करून घेतलं. संशय तर दूरच राहिला. या मिशनमध्ये जीवाला धोका होता हे तर उघडच आहे, पण त्यापेक्षाही मोठा होता तो मानसिक ताण. विचार करा, एक खोटं आयुष्य जगणं, आपल्या कुटुंबाशी काहीही संपर्क नसणं आणि प्रत्येक क्षणी पकडल्या जाण्याची भीती, छळ होण्याची भीती आणि मृत्यूची भीती. या सगळ्याला सामोरं जायला किती असामान्य धैर्य लागत असेल, नाही का? 7 वर्षांच्या या खडतर तपश्चर्येनंतर डोवाल भारतात परतले आणि त्यांनी फक्त स्वतःचा जीव नाही तर देशाची सुरक्षा वाचवली होती. आता बघूया त्यांच्या या कामाचा भारतावर नेमका काय परिणाम झाला. ते रिकाम्या हाताने परत आले नव्हते. त्यांच्यासोबत होता माहितीचा एक असा खजिना ज्याने भारताची सुरक्षा रणनीतीच कायमची बदलून टाकली. पाकिस्तानचं दहशतवादी नेटवर्क कसं चालतं, ISI कसं काम करते, त्यांची लष्करी तयारी काय आहे, याचा सगळा कच्चा चिठ्ठा आता भारताच्या हातात होता. त्यांच्या या कौशल्याचा फायदा फक्त परदेशातच नाही तर देशातही झाला. एक उदाहरण देतो. 1990मध्ये हजरतबल दरगाहात दहशतवाद्यांनी काही लोकांना ओलीस धरलं होतं. तेव्हा डोवाल यांनी थेट दहशतवाद्यांशी बोलणी केली आणि याचा परिणाम काय झाला? एकही गोळी न चालवता सगळ्या दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. ही ताकद होती त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि धैर्याची. आणि ह्याच अफाट अनुभवामुळं आणि कौशल्यामुळं 2014मध्ये त्यांना भारताचे 5वे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर बनवण्यात आलं. आणि त्यांच्या येण्यानंतर भारताच्या सुरक्षा धोरणात एक मोठा आक्रमक बदल दिसू लागला, ज्याला आज अनेक जण डोभाल डॉक्ट्रिन म्हणतात. मग तो 2016चा सर्जिकल स्ट्राईक असो की 2019चा बालाकोट एअर स्ट्राईक, या सगळ्याच्या मागे त्यांची डिफेन्सिव्ह ऑफेन्सची रणनीती होती. म्हणजे शत्रूला त्याच्याच घरात घुसून उत्तर द्यायचं. आणि ही विचारसरणी त्यांनी कुठे विकसित केली असेल? तर त्याच 7 वर्षांच्या पाकिस्तान मिशनमध्ये. शेवटी अजित डोवाल यांची ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. एखादी व्यक्ती आपल्या देशाची ओळख वाचवण्यासाठी स्वतःची ओळख कशी काय पुसून टाकू शकते? हा त्याग, हे धाडस आणि ही देशभक्ती खरंच शब्दांच्या पलीकडची आहे.